पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन। यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्री ही लँडिंग। पहलगाम हल्ला हा पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा कट। एनआयच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात। दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात हत्यारं लपवल्याचंही समोर। पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानात जबाबदार, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी ठेवला ठपका। संघर्ष न होता भारताने दहशतवाद्यांवर कारवाई करायला पाठिंबा। पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी। पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय। भारतात पाकिस्तानी क्रिकेटरचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन। बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांच्यासह शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमिरचं अकाउंटही भारतामध्ये बंद। पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना, मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचंही स्पष्टीकरण। पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ। संजय राऊतांचा हल्लाबोल। मुंबईतला वेव्ज कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट। दिल्लीमध्ये काँग्रेस कमिटीची 2 तास बैठक। पहलगाममधला हल्ला आणि केंद्र सरकारच्या जातीय जनगणना करण्याच्या निर्णयासंदर्भात बैठकीमध्ये मंथन। वेव्ज 2025 परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केले 8,000 कोटींचे सामंजस्य करार। गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लॅन, तर शासनाची 2,000 कोटींची गुंतवणूक। लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात। येत्या 2 ते 3 दिवसात लाभार्थी बहिणींच्या खात्यात 1500चा हप्ता जमा होणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। 9 महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन। दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयात 7 तास चौकशी। विकलांग सर्टिफिकेट आणि नाव बदलण्याच्या आरोपांचं खंडन। ब्लू ॲपवरील वादग्रस्त शोचं स्ट्रीमिंग थांबवलं। शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।